अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा. कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नका. 2 ते 4 वेळा नाव घेऊन विसरलात तरी काहीच हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा. संख्या महत्वाची नाही तर नामस्मरण करणं महत्वाचं. लक्षात घ्या, थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तसेच आहे. ते हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाव तुमच्या उपयोगाला येईल. अगदी मागणी न मागता देखील तुमच्या मदतीला येतील. सुरुवातीला 5 ते 10 वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही. निराश होऊ नका. उलट आनंद माना की काही नाही त्यापेक्षा किमान 10 वेळा तरी मी नामस्मरण केलं आहे. पुढील वेळेत जास्त नामस्मरण घेण्याचा निश्चय करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या परिवारावर, तुमच्या पाठीशी राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 4 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी सेवेच्या वाटेवर चालताना स्वतः अनुभवातून शिकलेल्या छोट्या छोट्या गोष्टी. स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी, संकटही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून सेवा सोडतात, पण ते चुकीचं आहे. आपण काय विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरीही त्या संकटाहून मोठे आपले स्वामी आहेत. म्हणून कधीही न डगमगता, न घाबरता स्वामी सेवेत चालत राहावे. कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला आहे तर ते आपला हात कधीच सोडत नाहीत. नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात. पण नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नव्हती. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमचा करून होणाऱ्या त्रासामुळे जर एखाद्याचं मन दुखावलं असेल आणि तो जर परमेश्वराजवळ रडत असेल तर त्याच्या प्रत्येक अश्रूची किंमत तुम्हाला मोजावीच लागणार आहे. म्हणून स्वामी सदैव म्हणतात, बाळा, तू कोणाला त्रास देऊ नकोस. जर तुला कोणी त्रास देत असेल, विनाकारण तुला त्रास देत असेल तर आमच्यावर विश्वास ठेव. त्याच्या कर्माचे फळ त्याला आम्ही नक्कीच देऊ. पण तू तुझे कर्म खराब करू नको. जीवनामध्ये कोणाच्या पण मागे धावू नका. तुमची किंमत शून्य होईल, कारण तुम्ही ज्यांच्या मागे धावता त्यांच्या नजरेत तुमची किंमत शून्य असते. स्वामी समर्थांची वेळ त्यालाच लागते ज्याला त्या नामाचे सामर्थ्य कळते. स्वामींवर श्रद्धा असेल तर श्री स्वामी समर्थ मनापासून लिहा. स्वामी तुमच्या सर्व समस्या दूर करतील. स्वामी म्हणतात, बाळा, घाबरतोस कशाला? तू आमचा हात धरलेला आहेस ना, आणि ज्याचा आम्ही हात एकदा धरतो त्यांना कधीच एकटं सोडत नाही. स्वामी म्हणतात, जर माझा भक्त मौन राहून सगळं काही ऐकत असेल तर लक्षात ठेवा, त्याचे मौन आणि विश्वासाचे उत्तर आम्ही स्वतः देतो. ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतो, तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही. नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा, कारण सोनाराचा कचरा बदामापेक्षा पण महाग असतो. जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील, आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कुणीही तुमची कदर करणार नाही. कोणतीही चूक नसलेल्या माणसाला धोका देणं, त्याला मुद्दाम त्रास देणं सगळ्यात मोठं पाप आहे. भगवान श्रीकृष्णांनी भागवद्गीतेमध्ये जेवणाचे 3 प्रकार सांगितले आहेत: सात्विक, राजसिक आणि तामसिक. श्रीकृष्ण सांगतात, सात्विक अन्न खाल्ल्यामुळे मन सात्विक होते. राजसी आहारामुळे रोग दुःख निर्माण होतात. जे तामसी आहार घेतात त्यांचे मन चिडचिड होतं, त्यांना लवकर राग येतो. तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील, कारण त्यांना माहीत असतं जेवढं अशा माणसाच्या जवळ राहिलं
तेवढं त्याचं दुःख ऐकत बसावं लागतं आणि तुम्ही सफल झाले तर लोकांना तेही आवडत नाही. हे जग मोठं विचित्र आहे. दुःखी माणसाची मदत करत नाही आणि सफल माणसाला खुश राहू देत नाही. स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा फायदा घेतील. स्वतःला एवढं मजबूत बना. स्वतःला कधीही लाचार बनवू नका. तुम्हाला कसं बनायचं हे तुमच्यावर आहे. नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल. म्हणून कोणालाही इतका अधिकार देऊ नका की ते तुमचा विश्वासघात करतील. तुमचं मन दुखेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. विचार आवडल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 3 नंबरला स्पर्श केला आहे. स्वामी महाराज म्हणतात, बाळा, हे कलियुग अर्थ आणि कामाचे युग आहे. आजच्या युगामध्ये लोक तुमच्यासोबत तेव्हाच नातं ठेवतील जेव्हा त्यांना तुमची गरज असेल. तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचे तुमच्याकडे काही काम असेल. काही तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत असतील. तुमच्यापासून त्यांना फायदा होत असेल. भगवान श्रीकृष्ण सांगतात, माणसाचा आहार सात्विक आणि संतुलित असला पाहिजे. ज्या व्यक्तीला ही समज नसते की काय खावं, काय खाऊ नये, कुठे खाऊ नये आणि कसं खावे, तो सफलतेपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. या जगामध्ये हरलेल्या माणसांची आणि अडचणीत असलेल्या माणसांची कोणीही मदत करत नाही. आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली, त्याच्यावर कोणी आनंदी होत नाही. त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्त करू नका. माणसाने दुष्कर्म सोडून नेहमी सत्कर्म करत राहिले पाहिजे. जी व्यक्ती स्वतःवर खुश नाही, ती व्यक्ती जगातील कोणतीही सुख मिळाली तरीही सुखी राहू शकत नाही. ती व्यक्ती कधीही आनंदी राहू शकत नाही. मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात, पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारं मात्र कोणीच नसतं. आणि हे कडू आहे, पण हे सत्य आहे. तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात, जसे की भरोसा, मन, झोप, विश्वासघात आणि दुसऱ्यांकडून केलेल्या अपेक्षा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, चांगले कर्म करा आणि विसरून जा. वेळ आल्यावर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं. आपले लोक तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते. नाहीतर विचारपूस तर रस्त्यावरून जाणारे येणारे लोकसुद्धा करत असतात. कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो. त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणेच हे श्रेष्ठ आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात. हाच निसर्गाचा नियम आहे. कष्टाचे फळ आणि अडचणीत उत्तर उशिरा का होईना पण मिळतच असतं. अशा व्यक्तींच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्यांच्याजवळ सहनशक्ती आहे. आयुष्य जगताना मौन राहणे आवश्यक आहे, पण जेव्हा वेळ मर्यादेची येते त्यावेळी शस्त्र हातात घेणं खूप गरजेचं आहे. लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते, पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नाते निभावणं. मृत्यू आणि हसणं हे 2 शक्तिशाली उपकरणं आहेत. मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे, तर हसणं सगळ्या समस्यांपासून वाचण्याचा मार्ग आहे. मन दुःखी असेल तर कधीही वाईट शब्द बोलू नका, कारण एकदा बोललेले शब्द परत माघारी घेता येत नाहीत. बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो, पण कधी हा विचार केला का की ऐकणाऱ्यांच्या मनाला काय त्रास होत असेल, काय वाटत असेल. बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते, परंतु चालाकी करायची की इमानदारीने जगायचं हे संस्कारावर अवलंबून असते. ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता देव कधीही रोखत नाही. अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात. प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुका हे कारण नसतं. हृदयांपासून जे दिले जाते ते हातांनी देऊ शकत नाही आणि जे मौन राहून बोलता येतं ते शब्दांनी बोलता येत नाही. जे लोक तुमच्या भावनेचा विचार करत नाही त्यांच्यापासून दूर जाणं चांगलं असते.
प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नका, कारण आज जो माणूस तुमच्याबरोबर आहे उद्या तो तुमच्या विरोधात जाऊ शकतो. स्वामी म्हणतात, तुम्ही स्वतः कधी हार मानू नका, बाकी सगळं मी पाहून घेईन. चुपचाप प्रत्येक गोष्ट सहन करत राहिले तर लोकांच्या नजरेत तुमच्यापेक्षा चांगलं कोणीही नाही आणि थोडं जर बोललेत तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही. सांभाळून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेल्या गोष्टी कधीही उपयोगी पडतात. स्वामी म्हणतात, ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात त्यांना हातात जपमाळ पकडण्याची गरज भासत नाही. आयुष्यात पुढे जायचं असेल तर बाहेरील व्हा, कारण जास्तीत जास्त लोकांचे बोलणे मनोबल कमी करणारे असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल घडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संदेश संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.